मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे. तुम्ही पाहत आहात तुमच्या आवडीचं स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनल. तुम्ही अभ्यास होत आहात यावरती. स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलवरती आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासणार आहोत. त्यामध्ये स्वाध्याय 2.1चा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक, यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज लाईव्ह तासिका करत चला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या हा घटक अभ्यासणार आहोत. हा घटक आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे, पण काही बरेचसे विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे सुरुवातीपासून शिकवा, आता ते शिकवण होत नाही म्हणून आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील हा घटक या ठिकाणी, त्यामधील स्वाध्याय आहे 2.1 हा स्वाध्याय या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न काय आपल्यासाठी पाहूया. तर चला विद्यार्थी मित्रांनो, शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर चला, या ठिकाणी आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील हा घटक अभ्यासत आहोत. त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे. 7/2 बरोबर टिंब अधिक 1/2 म्हणजे आपल्याला या ठिकाणी याचे पर्याय काय दिलेले आहेत पहा. 3, 2, 7, 3, 2, 7 आणि हे 7/2. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. या 7ला 2 जर भागलं तर काय येतंय. 2 6, 3चा भाग बसला 6, 1 उरलेला 1 अंशात लिहा, छेद दशात. तसं या दोघांमध्ये काही चिन्ह नाही म्हणून बेरजेच चिन्ह असतं. म्हणजे इथं काय येणार आहे. 3 अधिक 1/2 म्हणजे 3.1/2 किंवा 3 अधिक 1/2 म्हणजेच 3.5 असंही आपण म्हणतो ह्याला. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर. पर्याय क्रमांक 1 आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 2 काय आहे. प्रश्न क्रमांक 2, -2 ही ऋण पूर्णांक संख्या टिंब. पर्याय 1 -1च्या उजवीकडे येईल, -2च्या डावीकडे येईल. पर्याय 3 -0च्या उजवीकडे येईल. पर्याय 4 -1च्या उजवीकडे येईल. पहा, या ठिकाणी आपण काय करू. एक संख्या रेषा काढू. काय करू. या ठिकाणी आपण एक संख्या रेषा काढू. पहा, संख्या रेषा. या ठिकाणी हे काय आहे. 0 आहे. इथं 1 2 3 4 5 6. इकडे -1 -2 -3 -4 -5. आलं लक्षात. ही संख्या रेषा आहे. मग हे इकडं काय होत चाललंय. हे वाढत जातं, हे मोठं होत जातं इकडं, आणि इकडं काय होतंय. लहान होत जातं हे. बरोबर आहे. तर मग आपल्याला -2, आता ही -2 कुठं आहे दादा. ही -2 इथं आहे. -2 कुठं आहे. इथं आहे. मग हे पहा, आपली ही उजवी बाजू आहे आणि ही काय डावी बाजू आहे. आता तुम्ही म्हणसाल उजवी डावी इथं कशाला लिहिलो. कारण पर्यायामध्ये तसं दिलेलं आहे आपल्याला. -2 ही संख्या नेमकी कुठं आहे. हे डावीकडे आहे का उजवीकडे आहे. त्याच्यामुळं आपण ही डावी बाजू, ही उजवी बाजू. -1च्या उजवीकडे आहे. -1 कुठं आहे. इथं आहे. मग ह्याच्या उजवीकडे म्हणजे इकडं आहे का ही संख्या. उजवी बाजू इकडं आहे. नाही.
ऋण 1च्या डावीकडे आहे. ऋण 1 कुठं आहे? इथं आहे. ह्याची डावी बाजू म्हणजे इकडं आहे का? हो, ऋण 1च्या डावीकडे आहे. पुढचा पर्याय पाहू. 0च्या उजवीकडं. 0 इथं आहे. ह्याच्या उजवीकडे आहे का? नाही. धन 1च्या उजवीकडे. हे धन 1 इथं आहे. ह्याची उजवी बाजू इकडीच आहे. इकडं आहे का? नाही. तर का आहे हे? ऋण 1च्या डावीकडे आहे ही संख्या. ऋण 1च्या डावीकडे येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 ऋण 1च्या डावीकडे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3. का आहे प्रश्न क्रमांक 3? पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहे? आता कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहे? पहिला पर्याय का आहे? ऋण 8 गुणिले ऋण 9 बरोबर. ह्याचं उत्तर काय येईल? 9 8 72. आणि हे ऋण ऋण काय झाले? ऋण गुणिले ऋण बरोबर धन होते. आणि पुढं काय म्हणतंय? हे ऋण 8 गुणिले 9 9 8 72. इथं काय होतंय? ऋण गुणिले धन. ही ऋण आहे ही धन आहे बरोबर. ऋण येते ऋण 72. मग समान झाले का हे दोन्हीतले? इथं धन 72 आलं, इथं ऋण 72. समान होते का? नाही. दुसरा पर्याय घ्या. ऋण 8 गुणिले 9 9 8 72. हे ऋण आहे हे धन आहे. हे झालं ऋण. पुढं ऋण 9 गुणिले ऋण 8 9 8 72 -9 इंटू -8 इज इक्वल टू 72. कशामुळं? हे ऋण आहे आणि हे ऋण आहे. मायनस मायनस प्लस झालं. मग हे समान झाले का? नाही. पुढचा पर्याय 8 गुणिले -9 आणि पुढं काय? 8 गुणिले 9. हे 8 8 9 72. हे धन आहे हे ऋण आहे म्हणजे हे काय झालं? ऋण. हे दोन्ही धन असल्यामुळे 8 9 72 झाले इथं. मग इथं ऋण 72 झाले, हे 72 झाले. हे येईल का? नाही. चौथा पर्याय पहा. ऋण 8 गुणिले ऋण 9 आणि हे 9 गुणिले 8. हे ऋण ऋण धन झाले 8 9 72 आणि हे 8 9 72. मग दोन्ही समान आहे म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपवाला हे चॅनल तुमच्यासाठी नवीन आहे. यावरती आपल्याला लाईव्ह तासिका घ्यायचे पण त्याच्या काही अटी आणि शर्ती असतात. लाईव्ह तासिकेसाठी आपल्याला तिथं कमीत कमी 500 सबस्क्राईब झाले पाहिजेत. ते होण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. व आपल्या तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या घरात आणखी दुसरे मोबाईल असतील तर त्याच्यावर सुद्धा हे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला काय होतं? सबस्क्राईब केल्यामुळे त्याची नोटिफिकेशन येतं किंवा आणि आपल्याला त्याच्यावरच लाईव्ह तासिका घ्यायच्यात पुढं सगळ्या. स्कॉलरशिपचा जेवढा अभ्यासक्रम आहे तेवढं याच चॅनलवर घ्यायचं आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला पुढचा प्रश्न काय आहे? 6 गुणिले ऋण 1 बरोबर किती? 6 गुणिले ऋण 1 बरोबर किती? आता या ठिकाणी आपल्याला काय दिले पर्याय? 6 छेदामध्ये ऋण 1 6/1 ऋण 1/6 आधी चौथा पर्याय 1/6. मग या दोघाचा गुणाकार काय येईल? तर ऋण 6. हे ऋण 6 कुठं आहे का? नाही पर्याय. मग आता पहा पर्याय 1 काय आहे? 6 छेदामध्ये ऋण 1 म्हणजेच हे ऋण 6/1 असंही होतं. आता 6/1 म्हणजे 6. 6/1 म्हणजे 6. मग इथं 6 आले का? नाही. ऋण 6 हे येईल का? नाही. पर्याय तिसरा ऋण 1/6. आता इथे 1/6 आहे का? नाही, हे नाही. इथे 1/6 हे नाही. मग राहिला कोणता? एकच पर्याय पहिला. म्हणजे हे जरी छेदामध्ये ऋण असलं तरी ते अंशाने अपूर्णांकाला लागू होतं दोघालाही. म्हणजे छेद हे ऋण 6/1 म्हणजेच ऋण 6. एक आपण छेद असेल तर नाही लिहिला तरी चालतो. लिहित नाही आपण. प्रत्येक संख्येचा छेदी 1 असतो. मग उत्तर काय असेल?
पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक. प्रश्न सोपा आहे, फक्त आपल्याला थोडंसं बुचकळ्यात टाकणार आहे. आलं का लक्षात? प्रश्न क्रमांक 5 काय आहे? प्रश्न क्रमांक 5, 7/2 बरोबर किती? बरोबर किती? पहा, आता पर्यायावर पाहू आपण. पहिला पर्याय काय आहे? पहिला पर्याय 7 गुणिले (1/2). म्हणजे ह्याला आपण असंही लिहू शकतो, (7/2) असंही लिहू शकतो. बरोबर आहे. मग आता पहिल्या पर्यायाचं जर पाहायला गेलं तर काय येईल? 7 गुणिले (1) म्हणजे (7/2). पर्याय दुसरा 7 गुणिले 1/2 हे काय होईल? 7 × 1 = 7/2. इथं हे (7/2) आलं, इथं हे 7/2 आलं. तिसऱ्या पर्यायाकडे जर गेलो तर 7 गुणिले (1) छेदामध्ये 2 गुणिले (1) म्हणजे 7 गुणिले (1) म्हणजे (7) छेदामध्ये 2 गुणिले (1) म्हणजे (2). हे ऋण धन झाले, हे काय झालं? 7/2 झालं. चौथा पर्याय 2/7. आता आपल्याला इथं उत्तर काय येऊ लागलंय? 7/2 येऊ लागले. मग हे 2/7 येईल का? नाही. मग आता 7/2 कुठं आहे? इथं आहे. पण हे (7/2 आहे, हे धन आहे म्हणून हे धन आहे, हे येणार नाही, हे येणार नाही. तर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. (7/2) पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. (13/2) म्हणजेच काय होईल? हे ऋण धन झाले, दोन्ही बी काय थे? हे ऋण धन झाले, म्हणजे 13/2 उत्तर येतं ह्याचं. मग आता 13/2 कुठं आहे हो? तो काही इथं आहे, इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक 4 मध्ये 13/2 उत्तर आहे. हे 2/13 तर येणारच नाही. पहिला पर्याय हे (1 गुणिले 13) म्हणजे (13/2 आलं पहिल्या पर्यायात. दुसऱ्या पर्याय हे 13×1 = 13 छेदामध्ये (1 गुणिले 2) म्हणजे (2) झाले, म्हणजे हे (13/2 झाले, म्हणजे हे ऋण आलं, हे ऋण आलं, हे येणार नाही. मग उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 13/2 हे उत्तर असेल. पर्याय कोणता येईल ह्याचा? पर्याय क्रमांक 4. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. प्रश्न क्रमांक 7 काय आहे? प्रश्न क्रमांक 7, (96 भागिले 16 बरोबर किती? 96 भागिले 16 बरोबर किती? ह्याचे पर्याय लिहायचे राहिले तर ह्याचे पर्याय काय आहेत पहा. पहिला पर्याय आहे 6, (6) 0 आणि 1/6. मग आता या ठिकाणी हे (96 ला 16 जर आपण भागलं, 16×1 = 16, 16×6 = 96 आणि हे ऋण म्हणजे (6) उत्तर यायला पाहिजे. काय यायला पाहिजे उत्तर? (6) पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? (6) पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतंय. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे? 5 कंसामध्ये 8 - 3 गुणिले 5 बरोबर किती? त्याचा पहिला पर्याय आहे 125, दुसरा पर्याय आहे -125, तिसरा पर्याय आहे -35, चौथा पर्याय आहे 35. तर पहा, हे 5 कंसामध्ये 8 - 3 गुणिले 5. आता कंस सोडवून घेऊ. कंस सोडवत असताना हा गुणाकार अगोदर करावा लागेल आपल्याला. 5 कंसामध्ये 8 वजा या दोघाचा गुणाकार किती झाला? 5×3 = 15. म्हणजे हे काय झालं? (15) आणि (8)
मग 5 ह्या दोघांमध्ये काही चिन्ह नाही म्हणजे गुणिलेचं चिन्ह आहे. का आहे? गुणिलेचं चिन्ह आहे. मग ह्या 8 मधून 15 जाते का? जात नाही. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 15 मधून 8 गेले 7 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. म्हणजे काय आलं? 5 गुणिले वजा 7. 5 गुणिले वजा 7 म्हणजे गुणाकार काय आला? 5 7 35. हे धन आहे हे ऋण आहे म्हणजे हे ऋण 35. उत्तर काय असेल? ऋण 35. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3 ऋण 35. आलं? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्न खालीवर झाले ते 9वा प्रश्न होता आणि हे 8वा प्रश्न. आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 2.1 अभ्यासत आहोत. पुढचा प्रश्न काय आहे? कंसामध्ये ऋण 120 कंस बंद भागिले कंसामध्ये ऋण 30 कंसामध्ये ऋण 120 भागिले ऋण 30 बरोबर किती? पहा सोडवा. ऋण 120 भागिले ऋण 30. आपण ह्याला असं लिहू शकतो का? हे ऋण 120 भागिले ऋण 30. हे ऋण ऋण काय झाले? दोन्ही ठिकाणी ऋण आहे. अंशात छेदात धन झाले. हे 120 भागिले 30. हे शून्य कटला, हे शून्य कटला. 3 1 3, 3 चौक 12. उत्तर काय आलं? 4 हे उत्तर येते. उत्तर काय येते? 4 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. उत्तर येते 4 पर्याय क्रमांक 2. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आपल्याला या स्कॉलरशिपवाला या चॅनलवरती आपल्याला इयत्ता 7वी स्कॉलरशिप आणि 4थी स्कॉलरशिप फक्त स्कॉलरशिपच्या तासिका यावरती होतील. त्यासाठी या चॅनलला जास्तीत जास्त त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. आणि यावरतीच आपल्याला NMMSच्या पण तासिका होणार आहेत. पुढच्या वर्षी तुम्ही 8वीला गेल्याच्यानंतर NMMSच्या सुद्धा तासिका तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न काय आहे? 5/36 अधिक 6/42 बरोबर किती? आता या दोघांची बेरीज करायची. बेरीज करायची म्हणजे यांचा छेद समान आहे का? नाही. छेद समान नाही तर लसावी काढा. कोणाचा? छेदाचा. 36चा आणि 42चा लसावी काढा. इथं 6 भाग जाते. 6 6 36 6 7 42. मग लसावी काय आला? तर 6 आणि 7ला कशानेच भाग जात नाही. लसावी काय आला? या दोघांचा गुणाकार करा. 6 6 36 गुणिले 7 7 7 42ला 2 हातचे 4 7 21 21 आणि 4 25. ह्याचा छेद समान करायचे तर लसावी काय आला? 252 आला. मग आता याचा 252 येण्यासाठी त्याला कितीनं गुणावं लागेल? किंवा सगळ्यात सोपं तुम्हाला मी सांगतो, याच्यापेक्षा सोपं हे काय करा? छेद समान करा. 36 गुणिले 42 लिहा इथं अधिक इथं 36 गुणिले 42 किंवा 42 गुणिले 36 तिरकस गुणाकार करा. 42 गुणिले 5 या दोघाचा तिरकस गुणाकार करा. 36 गुणिले 6 36 गुणिले 6. आता या ठिकाणी आपल्याला छेद समान झाला दोघाचा. बरोबर आहे, छेद समान झाला. मग आता या ठिकाणी आपल्याला याचा 5 दुनी 10ला 0 हातच्याला 1 5 20 आणि 1 21 हे 210. 6 6 36ला 6 6 6 36ला 6 चे 3 6 18 18 आणि 3 21 हे अधिक. आता या 36चा आणि 42चा जर गुणाकार केलो आपण, हे 42 गुणिले 36 6 दुनी 12ला 2 हातच्याला 1 6 24 आणि 1 25 अधिक 3 दुनी 6 3 चौक 12 2 11 हातच्याला 1 4 आणि 1 5 1 1512 येते. ही 1512. आता छेद समान असलेला 1512 लिहिला. आता या दोघाची बेरीज करा. बेरीज आहे मग हे 200 200 400 16 आणि 10 26 म्हणजे हे काय झालं? 426. आता या 426 छेदामध्ये
1512 आहे, त्याला भाग जाते, कितीनं भाग जाते? 3नं भाग जाते का बघा, इथं जाते, ह्याला जाते का 6 आणि 3 9, 3नं भाग जाते, 3 5 15, 0 3 चौक 12, 3 1 3, 1 उरला 12 झाले, 3 चौक 12, 3 2 6, परत 3नं जाते का? जात नाही, 2नं जाते, बे 2 4, 1 उरला, बे 5 10, बे 2 4, बे 7 14, बे 1 बे 71 छेदामध्ये 252, 71 छेद 252 आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. 71 छेदामध्ये 252 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. आलं? अशा पद्धतीनं करा, काहीच अवघड नाही, सोपा आहे एकदम. पुढचा प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 11. का आहे प्रश्न क्रमांक 11? 1.2/3 वजा 3.5/6. पहिला पर्याय आहे ऋण 13/6. दुसरा पर्याय आहे 13/6. तिसरा पर्याय आहे ऋण 7/6. चौथा पर्याय आहे ऋण 5/18. तर पहा, 1.2/3 वजा 3.5/6. 3 1 3, 3 आणि 2 किती झाले? 5, 5/3 वजा 3 1 3 आणि 2 5/3, 6 3 18, 18 आणि 5 23, 23/6. छेद समान करा. 3 आणि 6चा छेद समान करायचं तर 6 येते, 3च्या पाड्यात येते. पहा, 3चा आणि 6चा लसावी काढा, 3 भाग घाला, 3 1 3, 3 2 6, 3 2 6. छेद समान काय झाला? 6 झाला. ह्याचा छेद समान करण्यासाठी 2 गुणावं लागेल, अंशाला 2 गुणा 5 2 10 वजा हे 23 जशास तसं. मग आता या 10 मधून 23 जाते का? जात नाही. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 23 मधून 10 गेले, किती राहिले? 13 राहिले. 13/6 आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे ऋण 13/6 हे उत्तर येते. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. ऋण 13/6 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी काय केलेलं आहे? 4 प्रश्नासाठी 12 ते 15 सूचना दिल्या आहे. 12 ते 15 साठी सूचना पुढील चौकटीत पेक्षा मोठे, पेक्षा लहान, बरोबर यापैकी योग्य चिन्ह आपल्याला लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न काय आहे? ऋण 4 -4 चौकोन आणि 5. आता याच्यामध्ये कोणतं चिन्ह येईल हो? संख्या रेषेवर जर तुम्ही पाहिलं, हे 0 1 2 3 हे इकडे धन संख्या आहे, इथं ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4, इकडे मायनस संख्या येतात, बरोबर आहे. इकडे मायनस संख्या आहे इकडे. मग आता हे काय आहे? इकडे वरचीवर इकडे मोठे होत जाते. 0 पेक्षा मोठं 1 आहे, 1 पेक्षा मोठं 2 आहे, 2 पेक्षा मोठं 3 आहे. मग 0 पेक्षा लहान ऋण 1 आहे, ऋण 1 पेक्षा ऋण 2 लहान आहे, पुन्हा ऋण 3 लहान आहे, ऋण. मग आता ही ऋण संख्या आहे आणि ही धन संख्या आहे. मग आता इथं चिन्ह कोणतं येईल? हे येईल का? ऋण 4 मोठा आहे का? नाही. तर ऋण 5 मोठा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. ऋण 4 पेक्षा 5 ही संख्या मोठी आहे, म्हणून पर्याय क्रमांक पेक्षा मोठं हे चिन्ह येते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? ऋण 6 एक रिकामी चौकट आणि 0. आता ह्याच्यात कोणतं चिन्ह येईल? मोठं कोण आहे? ऋण 6 मोठा आहे का 0 मोठा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ही पहा, ही संख्या रेषा आहे. हे 0 1 2 3 4 5, हे -1 -2 -3 -4. आता इथं कोण मोठा आहे हो? 0 मोठा आहे का ऋण 6? हे ऋण 5 इथं येणार आणि परत हे ऋण 6 इथं येणार. मग आता मोठं कोण आहे ह्याच्यामध्ये? ऋण 6 हे इकडं मोठं होत चाललेलं आहे, इकडं वरचीवर काय होत चाललेलं आहे? मोठं होत चाललेलं आहे. मग आता 0च मोठा आहे ना ह्याच्यापेक्षा मोठं ऋण 6 पेक्षा मोठं ऋण 5 आहे, ह्याच्यापेक्षा ऋण 4 मोठा आहे, ह्याच्यापेक्षा ऋण 3 मोठा आहे, ऋण 2 मोठा आहे, पुन्हा ऋण सर्वात मोठी ऋण संख्या म्हणजे ऋण 1 आहे. त्याच्यापेक्षा सगळे लहान आहेत. ऋण हा 1 लाख सुद्धा लहानच आहे ऋण 1 पेक्षा.
इकडं वरचीवर लहान होत चालले, इकडं मोठं होत चालले, ऋण 1 पेक्षा मोठी 0 आहे. मग ही काय असेल, या ठिकाणी ऋण 6 पेक्षा 0 मोठा आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, ऋण 1 आणि ऋण 2 यापैकी आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचे. आपण आत्ताच संख्या रेषेवर पाहिलेलं आहे. ही संख्या रेषा 0 1 2 3 4 हे इकडं मोठी होत चालली आहे संख्या रेषा, लक्षात ठेवा. इकडं ऋण 1 ऋण 2 ऋण 3 हे वरचेवर आता आपण लहान होत चाललो, ऋण 5. मग आता या ठिकाणी हे ऋण 1 इथं आहे आणि हे ऋण 2. तर ह्याच्यापैकी हे इकडं मोठी होत चाललेली आहे. इकडं काय हे मोठी, ऋण 2 लहान आहे ऋण 1 पेक्षा. ऋण 2 लहान आहे ऋण 1 पेक्षा. मग आपल्याला इथं ऋण 1 आणि ऋण 2 मध्ये आपल्याला कोणतं चिन्ह येईल, तर ऋण 1 मोठी संख्या आहे ऋण 2 पेक्षा. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? काय अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही गुरुजी, लय सोपे प्रश्न आहेत. ऋण 1 मोठं, सगळ्यात मोठी ऋण संख्या ऋण 1 आहे. पुढचा प्रश्न, 3 आणि 0 यापैकी मोठं कोणतं आहे? आपण आत्ताच पाहिलं संख्या रेषेवर हे 0 1 2 3 4 हे मोठं होत चालले. हे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 हे लहान होत चाललेलं आहे, हे मोठं होत चाललेलं आहे. मग आता 0 लहान आहे 3 पेक्षा, 3 पेक्षा 0 लहान आहे, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. 3 मोठा आहे 0 पेक्षा, 0 पेक्षा 1 मोठा आहे, त्याच्यापेक्षा 2 मोठा आहे, त्याच्यापेक्षा 3 मोठा आहे, पण 0 पेक्षा लहान बी आहे. ऋण 1 आहे ऋण 2 आहे ऋण 3 आहे. आलं लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे, 2.1/5 भागिले 5.3/6 भागिले 5.3/6. पर्याय 1 आहे 6/5. दुसरा पर्याय आहे 2/5. तिसरा पर्याय आहे 3/5. चौथा पर्याय आहे 5/2. मग पहा, 2.1/5 5 दुनी 10 1 11 11/5 भागिले 5 30 आणि 3 33 33/6. 5 30 आणि 3 33/6. मग हे 11/5 भागिलेचं गुणिले झालं, गुणाकार व्यस्त 6/33. 6/33 हे अंशात गेलं आणि अंशातलं छेदात आलं, गुणाकार व्यस्त झालं. बरोबर आहे. मग 11 33ला भाग जाते, 11 1 11 11 त्रिक 33, 3 1 3 3 दुनी 6. वर काय राहिलं 1 गुणिले 2, छेदात काय राहिलं 5 गुणिले 1 1 गुणिले 2 2 5 गुणिले 1 5. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं, तर 2/5 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? 2/5. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? 2/5 हे उत्तर येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 4 ते 7 4 ते 7 दरम्यानच्या नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? या 4 ते 7च्या मधल्या, 4च्या नंतर 5 येईल, 5च्या नंतर 6 येईल, 6च्या नंतर 7 येईल, या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? आता पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिले, पर्याय 1 दिले 4 आणि 5. आता त्यानं काय म्हणतंय, हे 4 आणि 7 या दोघाच्या मधल्या संख्या म्हणते बरं का, या दोघाच्या मधल्या संख्या म्हणते. दरम्यानच्या म्हणजे दोघाच्या मधल्या, दोघं सोडून द्यायचं. इथं काय मध्ये 5 आणि 6 हे दोनच संख्या येतात.
पहिला पर्याय 4 व 5 म्हणते नाही येणार पहिला पर्याय. दुसरा पर्याय 6 व 5 हे काय 6 व 5. तिसरा पर्याय 0 0 तर येणारच नाही इथं. आणि चौथा पर्याय -4 आणि -7 येत नाही. म्हणजे काय येते पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. या ठिकाणी फक्त 6 आणि 5 हे दोन ही बी घेता येत नाही. दरम्यानच्या म्हणले म्हणजे हे दोन संख्या सोडून या दोन मधल्या संख्या घ्यायच्या. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? -2 व -3 दरम्यानच्या पूर्णांक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? दरम्यानच्या म्हणजे -2 पण सोडायचं आहे आणि 3 पण सोडायचं आहे. या दोघाच्या मधल्या संख्या आपल्याला घ्यायचे. तर पहा, तुम्हाला लक्षात येईल आपण ही संख्या रेषा काढल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी योग्य प्रकारे उत्तर देता येईल. संख्या रेषेवर हे 0 आहे, 1 2 3 4 आणि इकडे काय येईल? हे -1 -2 -3 -4. आता आपल्याला काय म्हणतंय पहा, पूर्णांक संख्या येते. पूर्णांक संख्या म्हणजे ऋण संख्या अधिक 0 अधिक धन संख्या किंवा धन संख्या ऋण संख्या आणि 0 मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. आपल्याला काय म्हणते? -2 हे -2 येत आहे आणि 3 हे 3. या दरम्यान कोणकोणत्या येवलेल्यात होय? या दरम्यान ह्या दोघाला सोडून मधल्या हे -1 0 1 2 एवढ्याच येवलेल्या. आता पर्यायामध्ये पहा, -1 0 1 2 पहिलाच पर्याय. हे -2 येईल का? -2 आणि 3च्या मध्ये -2 तर येणारच नाही. दरम्यानच्या म्हणल्यावर तिला सोडूनच घ्यावं लागेल. इथंही -2 आहे, सोडून घ्यावं लागेल. हे पूर्ण नाही, हे परिमेय संख्या आहेत, पूर्णांक संख्या नाहीत, हे येणार नाही. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पहिल्या 2 मोज संख्या. पहा प्रश्न काय म्हणतोय, त्याचे पर्याय आपण लिहून घेऊ. 2 1 0 3 2 1 0 3 नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 2.1 आपण अभ्यासत आहोत. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय म्हणते पहा, पहिल्या 2 मोज संख्या. आता आपण मोज संख्या कोणाला म्हणतो? तर मोज संख्या आपण नैसर्गिक संख्येला म्हणतो. आपण कोणाला म्हणतो? मोज संख्या नैसर्गिक संख्येला म्हणतो. मोज संख्या कुठून सुरुवात होते? 1 पासून सुरुवात होते ह्याची. त्याच्यानंतर पहिल्या 2 पूर्ण संख्या. पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? 0 पासून. 0 1 2 3 4. त्यानंतर पहिल्या 2 सर्वात मोठ्या ऋण पूर्णांक संख्या. पहिल्या 2 सर्वात मोठ्या ऋण पूर्णांक संख्या हे ऋण संख्या. ऋण संख्येची सुरुवात कशी होते तुम्हाला सांगतो. आपल्याला ऋण संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या -1 सांगता येते. -2 त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान -3, त्याच्यापेक्षा लहान -4. म्हणजे हे -1, -2, -3, -4, -5 सर्वात मोठी संख्या ही आहे. मग यांची बेरीज. मग आता पहिल्या 2 म्हणल्यावर हो का हे 2, हे 1 अधिक 2 अधिक पूर्ण संख्या हे 0 अधिक 0 अधिक 1. ऋण संख्या ह्या 2 अधिक -1 अधिक -2 यांची बेरीज करा. ही 1 आणि 2 किती झाले? 3 आणि 0 3, 3 आणि 1 4 अधिक हे -1 आणि -2. हे -1 आणि -2 ह्यांची बेरीज करायचं म्हणलं तर काय होईल? हे -1
हे धन गुणिले ऋण ऋण झालं, मग दोघांचे चिन्ह समान आहे म्हणून हे काय येईल, ऋण 3 येईल. समान असेल तर बेरीज करा आणि समान असलेले चिन्ह द्या. ह्याचंही चिन्ह ऋण आहे, ह्याचंही चिन्ह ऋण आहे, ह्याची बेरीज करा, ऋण 3 येणार. मग हे ऋण 3. मग आता हे 4 अधिक ऋण 3, हे अधिक गुणिले वजा म्हणजे वजाच येणार, ऋणच येणार. 4 वजा 3 बरोबर 1 उत्तर येते. काय ते उत्तर 1 येते. पर्याय क्रमांक 1. आपल्याला या प्रश्नावरून नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या म्हणजे पूर्णांक संख्येमध्ये ऋण संख्या, धन संख्या आणि शून्य मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. या सर्वांचा या ठिकाणी आपल्याला ओघवता अभ्यास करता आलं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 येईल. 1 येणार नाही उत्तर. पर्याय क्रमांक 2. पर्याय कोणता असेल, 2. उत्तर 1, पण पर्याय कोणत्या पर्यायाचा 1, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला, या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.